सोमवार दिनांक 18 ऑगस्ट. पार्किंग तामिळ मूवी बघितली. पार्किंग छान आहे मूवी, विचार करण्यालायक आहे आणि काम करणारे सगळे चांगले आणि आवडलं म्हणजे मला मूवी. म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट असते आणि त्याच्यावरून किती मोठं रामायण घडू शकतं त्याची गोष्ट आहे. तर साऊथमध्येच एक कपल रेंटवर घर घेते. असे डबल स्टोरी घर असतं. खालच्या मजल्यावर ऑलरेडी एक फॅमिली 10-12 वर्षापासून राहत असते. तो माणूस म्हातारा असतो, तर रिटायरमेंटला आला असतो, शेवटचं वर्ष असते. त्याला एक मुलगी, तो, त्याची बायको, त्याची एक मुलगी, असे ते तिघं राहत असतात. मुलगी इंजिनिअरिंगला असते आणि हे नवीन कपल हा IT मध्ये असतो आणि त्याची बायको प्रेग्नंट असते 5 महिन्याची. तर ते लोक येतात. आता ॲज युजल नवीन जसं नेबर्स एकमेकांची ओळख करून घेतात, जातात, चहा पाणी घेतात, म्हणजे आधी सगळं व्यवस्थित चाललं असतं. पण अचानक हा कार घेतो नवीन आलेला. तर आता कार कुठे, खाली पार्किंगला जागा फक्त एका कारचीच असते आणि थोडीशी जागा असते जिथे तो म्हातारा आपली मोटरसायकल पार्क करू शकत असतो. आता इतके दिवस काहीच नसतं, त्याच्यामुळे तो आपला कुठेही त्या एवढ्या मोठ्या पार्किंगमध्ये पार्क करायचा. पण आता याची गाडी आल्यामुळे त्याला आपली मोटरसायकल एका बाजूला करायला लागते आणि त्याला पार्किंगला द्यावं लागतं. आता ऍक्च्युली काहीच नसतं, दोघेही समंजसपणे ते घेतात. पण लोकांचे टोमणे सुरू असतात की हा आता तो म्हातारा, त्याला मुलीचं लग्न करायचं असतं, मुलीचं शिक्षण, त्याच्यामुळे तो थोडंसं काटकसरीने वागत असतो. म्हणजे बायको काही आणायला सांगितलं तर नाही, काही रिपेअर करायचं तर मी करतो घरी. म्हणजे तसा खूप चांगला असतो, कोऑपरेटिव्ह असतो, लाच घेणं अजिबात त्याच्या याच्यात बसत नसतं. म्हणजे तो एक आयडियल माणूस म्हणूनच तसा फेमस असतो आणि बाकीचे लोक त्याला कंजूस म्हणून म्हणजे हे करत असतात. पण मग हे कमेंट्स अजून थोडेसे वाढतात, तर त्याला ते थोडंसं लागतं. मग एकदा दोनदा त्यांचं थोडंसं पार्किंगवरून खुटखुट सुरू होते. म्हणजे ह्यानी कार पार्क केली असते तर याला आत गाडी आणता येत नाही. मग एकदा गाडी आणताना याच्या गाडीला स्क्रॅच येतो असं. तर मग तो घरमालकाला ते लोक बोलवतात. तर घरमालक हा म्हणतो त्याला दुसरीकडे घ्यायला सांग, मग घर बघायला सांग. तर मी आता इतक्या वर्षापासून राहतोय. तर म्हणे नाही, मी त्याला कसं म्हणू, कारण त्यांनी मला विचारूनच गाडी म्हणजे घेतली की बाबा मला गाडी घ्यायची आहे, तर पार्किंगला जागा आहे का म्हणून. तुम्ही हो म्हटलं होतं, तुम्ही कसं नाही म्हणून. तर तुम्ही आता या गोष्टी करता मला हे करू नका, त्रास देऊ नका असं म्हणून तो त्यांना हे करतो. आणि तो घरमालक आणखीन हे पण म्हणून जातो की पार्किंगची जागा याच्या करताच आहे, कार करता, मोटरसायकल करता पार्किंग नाही. झालं, याचं डोकं खराब होते म्हाताऱ्याचं. आणि मग तो जाऊन कार घेऊन येतो ऑटोमॅटिक, फुल्ली, अजून त्याच्यापेक्षा महागडी. आता त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन सुरू होते की आता दोघांच्या कार तर पार्किंगला जागा नसते. मग आधी ज्याची गाडी येईल तो पार्क करायचा, बाकीच्याची गाडी रस्त्यावर उभी. मग त्या ह्याच्यात हे दोघांमध्ये कॉम्पिटिशन. दोघे आधी कोण घरी पोचते, हाफ डे मध्ये जा, कुठे काय मग टॅक्सीने जा, मग उलटा वेळ कॅब करून जा, म्हणजे असं प्रकार सुरू होतो. मग त्याच्यामध्ये एकमेकांच्या गाडीला त्रास देणं, म्हणजे ट्रबल करणं, कुठे काच फोड, कुठे काय फोड, म्हणजे असं काहीतरी प्रकार सुरू होतात. अशा याच्यामध्ये दोघांची हमरीतुमरी होते आणि हा त्याची इन्सल्ट करतो म्हाताऱ्याची. तर तो म्हाताऱ्याचा जो मेव्हणा असतो तो जरा गुंड प्रवृत्तीचा असतो. तो म्हणतो, पहा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा आपल्याला डोईजड होईल, त्याचा मी बरोबर बंदोबस्त करतो. तर आपण ह्याला एका पोलिसाच्या केसमध्येच अडकवू. त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या समोर तुमची इन्सल्ट केली ना, त्या दिवशी थप्पड मारली सगळ्यांच्या समोर, तर त्याचा आता तुम्ही म्हणजे तुमची काय इज्जत राहिली. मग इतके दिवस तुमची इथे मोहल्ल्यात इज्जत होती, आपण त्याला पोलीस कंप्लेंट करून अडकवू. तर हे लोक खोटीच पोलीस कंप्लेंट काय करतात की माझ्या मुलीवर बलात्कार करायचा यांनी प्रयत्न केला. तर आधी याला कळतच नाही का पोलीस आले आपल्याकडे पकडून घेऊन जातात. आणि मग
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हे सगळं. आता मुलगी आणि आई याच्या अगेन्स्ट असतात, त्या म्हणतात असं काही नाही, पण तरी तो बाप अगदी खूपच गयावया वगैरे करतो, अगदी हे करतो, म्हणून ती मुलगी तिथे पोलीस तिथे विचारतात तिला, हे म्हणतात ते खरं आहे का? ती हो म्हणते. ह्याला अडकवतात. आता हिचे जे ऑफिसमधले मित्र वगैरे असतात ते सगळे म्हणतात की आपण ऍडव्होकेट करू, हे करू, नाही तर याला हे होईल. पण मग हीच जाऊन त्या मुलीला समजावते, म्हणे पहा म्हणे कसं म्हणजे त्याचं सगळं करिअर हे होईल, असं म्हणजे कुठे तुम्ही एकदम नेताय गोष्टी. तर त्या मुलीला ते पटलंच नसतं, पण आधी तिने हो म्हणून तीच पुढे जाऊन कंप्लेंट मागे घेते आणि हा येतो घरी. झालं, मग या दोघांमधली खुन्नस अजून वाढते. तर आता त्याचं वाढत वाढत शेवटी हा त्याच्यावर वॉच ठेवतो आणि त्याला ब्राईबच्या ह्याच्यामध्ये अडकवतो. एवढा प्रामाणिक माणूस, आणि त्याला आता नेमकं प्रमोशन मिळालेलं, सगळं मिळालं, आता रिटायरमेंटला आल्यावर त्याला सस्पेंड त्याच्यात, म्हणजे तोच पैसे म्हणजे त्याला ऑफिसमध्ये भेटायला गेलाय असं दाखवून पैसे त्याच्या कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाकून येतो, पाकिटामध्ये एका, आणि तिकडे फोन करतो अँटी करप्शनवाल्यांना. तर म्हणजे सापडतात पैसे, मग झालं, त्याला पकडून येतात. हा बघतो की तो म्हणजे त्यांनीच केलंय हे. मग हा त्याच्या कारचे नट बोल्ट लूज करतो. तर नेमकं ती बायको त्या दिवशी चेकिंगला यांना जायचं असतं, तर ह्याला ते चेन पडत नसतं, पण थोडक्यात म्हणजे ते वाचतात आणि डॉक्टर म्हणतात काळजी घ्या तुम्ही, म्हणजे हा थोडक्यात माइल्ड हे झालं, रेस्ट करून मग घरी पाठवतात. मग याला तर एकदम आठवतं की हा रात्री त्या दिवशी आपल्या गाडीचं हे वाचला होता सायरन, आणि आपण खाली बघायला गेलो होतो पण कोण नव्हतं, पण ह्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसणार. मग तो झालं, तो त्याच्या गाडीचं नुकसान करतो, धाड 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 धुडधुड सगळी गाडी फोडून टाकतो. आणि या सगळ्या चक्करमध्ये त्याच्या बायकोचं आणि मुलीचंही त्यांच्याशी वाचते की तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊ शकता की एवढ्याशा गोष्टी करता तुम्ही, त्याच्या कारचे नटबोल्ट आणि हे केले, आम्हाला तुमच्यावर राहायचंच नाही, म्हणून त्या पण घर सोडून निघून गेलेल्या असतात. आणि हा घरी एकटाच असतो. तर तेवढ्यात हे होतं, म्हणजे हा येतो आणि याचं डोकं ते खुन्नसी भरलेलंच असतं. तर हा मग पण तो तरी पण एकदा आपण बोलून घेऊ. तर जातो आणि म्हणतो की हे पाहता, आम्ही 2 दिवसात घर बदलणारच आहे, तोपर्यंत तरी तुम्ही नीट राहा, पुन्हा आपल्यामध्ये भांडण नको, नाही तर तुम्ही जर खालच्या थराला आला तर मी पण त्याच्या वर जाऊ शकते. झालं, तिथूनच परत त्यांचं सुरू होते वादावादी आणि एकमेकांना अगदी जीव घेण्यापर्यंत वेळ येते, आणि हा त्याच्या डोक्यावर प्रहार करतो, हा बेशुद्ध पडतो. आता याला म्हाताऱ्याला काय सुचत नसतं काय करावं काय नाही, आणि तिकडे वरती घरामध्ये ही पाय घसरून पडते आणि तिची पिशवी हे होतं, म्हणजे पाणी निघालं, म्हणजे प्रसूतीची वेळ येते, आणि मग ती फोन करते ह्याला की मला म्हणजे असं असं झालंय, मी पडली आणि मला घ्यायला ये. तर हा तर बेशुद्ध पडला असतो का मेलाय, काय झालं ह्या म्हाताऱ्याला कळत नाही. मग तो त्याला तसाच लॉक करतो आपल्या घरामध्ये आणि तिला हॉस्पिटलमध्ये पोचवतो. आणि तिथे डॉक्टर विचारतात कोण आहे तुम्ही यांचे, तर तो पप्पा म्हणून सांगतो, वडील आहे म्हणून. आणि मग घरी येतो, ओढतो, तो तोपर्यंत याला होश आलेला असतो आणि हा लपून बसला असतो. आणि मग तो त्याच्यावर अटॅक करतो, त्याला गॅस त्यालाही मारतो आणि तो त्याला पण बेशुद्ध करतो. आणि तो म्हणतो आता वन्स फॉर ऑल हे संपवून टाकू आपण, म्हणून तो घरात म्हणजे ब्लास्ट करायचा प्रयत्न करतो की त्याच्यात हा मेला. तर गॅस हे लीक करतो आणि आता पेटवायचं कसं आपल्याला, तर तो मोबाईल एक त्याचा ओव्हनमध्ये ठेवून देतो आणि वरती जातो घरी. तर काही त्याला म्हणजे दिसतच नाही हे घरात, आणि मग ते सगळं पाणी आणि ते ब्लड आणि हे बघून त्याला लक्षात येते. मग तो जातो हॉस्पिटलमध्ये, त्याला लक्षात येते की हॉस्पिटलाइजच झाली असणार आहे. तर मग हॉस्पिटलमध्ये जातो, मग छान बाळ झालेलं असतं वगैरे वगैरे. तर मग ते डॉक्टरला विचारतो कोणी हे ऍडमिट केलं, म्हणजे काय तुम्ही किती निष्काळजीपणा करताय, काळजी घेत नाही काही नाही. तर म्हणे नाही तिच्या वडिलांनी. मग त्याला ते नंतर सगळं लक्षात येतं की ह्यानेच केलंय वगैरे.
मग आता त्याला पश्चाताप होतो की आता आपण काय करायचं. मग तो जातो परत धावत आणि स्विच ऑफ. आता ते थांबायचं कसं, तर मग स्विच ऑफ करतो लाईटच, म्हणजे मग ते ओव्हन बंद होते सगळं आणि त्यांना घेऊन तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. त्याच्या आई बायकोला वगैरे पण फोन करतो, मुलीला. मग ते सगळे येतात. मग दोघांनाही जाणवतं की आपण फारच एक्स्ट्रीम हे केलेलं आहे आणि तो म्हणतो की आता तुम्ही आमच्या आयुष्यात येऊ नका, आम्ही पण जातो. आणि मग दाखवलंय परत तेच घर आणि टू लेट म्हणजे भाड्याने देणे आहे असं लिहिलेलं आहे आणि दोन्ही घरं भाड्याने. आणि तो एका कपलला दाखवायला आलेला आहे की तुम्हाला कुठलं जे पसंत पडेल, खालचं वरचं, घ्या, घर खूप लकी आहे असं तसं नेहमीचे लोक जे सांगतात ते. पण म्हणे तुमच्या कार घ्यायला मनाई आहे, तुमच्याकडे जर कार असेल तर तुम्हाला हे घर भाड्याने मिळणार नाही. हा, मोटरसायकल व्हेकल काही दुसरं असेल तर चालेल, पण कार नाही. कारवाल्यांना हे घर भाड्याने देणार नाहीये असं म्हणून तो सिनेमा तिथे संपलेला आहे. तर ओव्हरऑल छान आहे. म्हणजे आधी गुडी नंतर हे टेन्शन एकमेकांवर मारणार आणि नंतर हे असं सरकास्टिक, हे सुंदर आहे सिनेमा.